काही जर्नी आहे, आध्यात्मिक जर्नी आहे, यामध्ये तुम्ही स्वतःच्याच फिअर आणि अटॅचमेंटमुळे येथे मला म्हणजे कार्ड्स मधून तरी असं दिसते की हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आज कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. आज गुरुवारही आहे, तसेच आज गुरुपुष्यामृतचा योगही आहे. तर खूप महत्वाचा दिवस आहे. मे बी हा व्हिडिओ उद्या येईल शुक्रवारी, पण तरी सुद्धा हा दिवस खूप जास्त महत्वाचा आहे. तर ह्या दिवसामध्ये काही लोकांची खूप जास्त स्पिरिच्युअल अवेकनिंग होत असते. काहींच्या जीवनामध्ये धन येत असतं, काहींच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टींना सुरुवात होत असते. कारण की तसं साईनही मला मिळालेलं आहे. एक वेगळ्या प्रकारचं ड्रॅगन फ्लाय जेव्हा आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला काहीतरी संकेत देत असतं, त्यावरूनच समजतं की काहीतरी स्पिरिच्युअली लोकांची खूप जास्त अवेकनिंग होत आहे. लोकांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती येत आहे. काही असे लोक जे आहेत जे हळूहळू का होईना परंतु त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये हळूहळू का होईना परंतु एक उन्नती होत आहे, प्रगती होत आहे. तर त्याचेच हे काही सायन्स आहे. मे बी तुम्हाला सगळीकडे गोगल गाय दिसत असेल जी की हळूहळू चालते, किंवा मग फुलपाखरं दिसत असतील जे जोड्याने असतील, किंवा असंही तुम्हाला दिसू शकतं की एखादे वेगळे रेअर प्राणी म्हणजे जे कधी पाहिले नाहीये किंवा कधी आपण कधीच पाहिले नाही. मी तर असा ड्रॅगन फ्लाय माझ्या आयुष्यात नव्हता पाहिला. असा ड्रॅगन फ्लाय माझ्या किचनमध्येच येऊन बसला होता. तर असे संकेत आपल्याला डिवाइन देत असतं की जेव्हा जेव्हा आपण कन्फ्यूज असतो, आपल्याला समजत नसतं की पुढे भविष्यात काय होणार आहे, तर त्यावेळेस कदाचित आपण हार मानतो. आपल्याला वाटतं की नाही, हे सगळं खोटं आहे, हे जगामध्ये जे काही चाललंय ते सगळं खोटं आहे आणि आपण ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवतोय ते सुद्धा खोटं आहे असंही वाटायला लागतं. कारण की एक वेळ अशी येते की आपण चांगले कार्य करून करून आपल्याला असं वाटतं की नाही, देव कुठं नाहीच आहे. मे बी आपल्यासाठी तरी नाहीये, इतरांसाठी असू शकतो परंतु आपल्यासाठी नाहीये. कारण की आपण खूप असं कार्य करतो परंतु मग आपल्याला त्याचा आउटपुट नाही दिसत. आपल्याला त्याच्यातून मग काहीच सकारात्मकता नाही दिसत. मग त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो, आपण लेट गो करायला लागतो, सोडून द्यायला लागतो. मे बी ते स्पिरिच्युअलिटी मध्ये असो किंवा इतरही कुठेही जेथे तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असाल किंवा एखादी जॉब मिळवायचा असेल किंवा जीवनामध्ये तुम्हाला काही नवीन मिळवायचं असेल तर त्याही मध्ये तर हे रेल्वे चालली आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा रेल्वे जाते तेव्हा तेव्हा तो एक संकेत असतो आपल्यासाठी की ही तुमची एक जर्नी आहे, तुमच्या लाईफची जर्नी आहे, तुमच्या आयुष्याची जर्नी आहे, म्हणजे प्रवास आहे. तर यामध्ये अशा गोष्टी होणारच आहेत ज्या ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण खूप जास्त अडकलेलो आहोत, आपल्याला यातून बाहेर पडता येत नाहीये. त्यावेळेस युनिव्हर्स आपल्याशी काही ना काहीतरी संकेत देत असतं. त्या संकेताद्वारे आपल्याला काही ना काहीतरी ते सांगत असतं. मे बी ते संकेत तुम्हाला स्वप्नामध्ये मिळत असतील, मे बी ते तुम्हाला बाहेर कुठे दिसत असतील, किंवा असं काही कुणीतरी तुम्हाला येऊन बोलत असेल की तुम्हाला वाटत असेल की नाही, हे काहीतरी वेगळं आहे, जे ऐकलं ते कदाचित याआधी नव्हतं ऐकलं. तर असे काही साईन, असे काही सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील. मे बी तुम्ही काही इनर वर्क करत असाल, काहींचे चक्रा हिलिंगचं मेडिटेशन सुरू असेल. कारण की मी बहुतेक लोकांना सांगितले आहे मेडिटेशन करायचं त्या संदर्भामध्ये. तर अनेक लोकांची जी ऊर्जा आहे ती मूलाधार चक्रापर्यंत ऍक्टिव्हेट होत आहे. बहुतेक त्यांचे जे फिजिकल आपण म्हणतो हिलिंग होत आहे. बहुतेक लोकांना जे प्रॉब्लेम्स होते स्टेबिलिटीच्या संदर्भात की स्थिरता नाही जीवनामध्ये, तर हळूहळू त्यांना त्या संदर्भात क्लॅरिटीही मिळत आहे. काहींना समजलेलं आहे की नेमकं आता पुढे भविष्यात काय होऊ शकतं किंवा आपल्यासाठी काय योग्य आहे, याही संदर्भात त्यांना क्लॅरिटी मिळत आहे. काही गोष्टींच्या बाबतीत अजूनही गोंधळ आहे. असंही वाटत आहे की हे करू का ते करू, काय काय करू, म्हणजे समजत नाहीये, नेमकं गोंधळलेली अवस्था आहे. ऑप्शन्स भरपूर आहेत आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस जे माइंड आहे ते डायव्हर्ट होतं की कदाचित मी हे केलं तर यामध्ये मला चांगलं सक्सेस मिळेल, कदाचित मी हे केलं तर त्यामध्ये मला चांगलं सक्सेस मिळेल, किंवा काहींना असं वाटत आहे की काहीच करायला नको, काहीही केलं तरी त्याचा काहीही उपयोग नाही. अशाही संदर्भामध्ये काहींचे विचारचक्र सुरू आहेत. आणि आपल्याला दिसून येत आहे की मे बी जे कोणी ह्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये, कुठल्याही जर्नीमध्ये असो, स्पिरिच्युअल जर्नी, आध्यात्मिक जर्नी, ट्विन फ्लेम असो, एखाद्याचं सोलमेट असो, काहींची स्पिरिच्युअल जर्नी, आध्यात्मिक जर्नी आहे. तर त्यांनाही काही वेगवेगळे सायन्स, सिम्पटम्स मिळत आहेत. मे बी तुमच्या पार्टनरच्या संदर्भात तुम्हाला काही विचार सतत तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहेत. जरी तुम्ही इतक्या दिवस हिलिंग केलेलं आहे, इनर वर्क केलेलं आहे, तरी सुद्धा काही प्रमाणात तुमच्या मनामध्ये विचारचक्र सुरू आहे. तुम्ही विचार करत आहात की
की ह्या जर्नीमध्ये नेमकं असं काय आहे की जे आपल्याला थांबवत आहे, ही जर्नी पुढे का जात नाही, ही जर्नी अशी थांबली का आहे, स्टक काय झाली आहे, असंही तुम्हाला वाटत आहे. मे बी तुम्हाला असं वाटतं की ज्या गोष्टी ज्या पद्धतीने घडायला पाहिजेत त्या तर काही घडताना दिसून येत नाहीये. मे बी ही जर्नीच खोटी आहे, किंवा हे जे काही घडत आहे आजूबाजूला ते खोटं आहे, किंवा आपण जो विचार करतो ते एक इल्युजन आहे. तर या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी गायडन्स दिलं जात आहे युनिव्हर्स कडून. मे बी तुमचं त्याकडे लक्ष नसतं, किंवा तुम्हाला ते डिकोड करता येत नाही. तुम्हाला ते स्वप्नांद्वारे दिसतं, किंवा मी जसं सांगितलं तुम्हाला सायन्स मिळतात. जसे की आपल्याला जे कोणी स्पिरिच्युअल लोक असतात त्यांना नेहमी सायन्स अँड सिम्पटम्स दिसत असतात. तर त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सशी कनेक्टेड व्हावं लागतं. तर येथे काही सायन्स मला दिसत आहेत, काही सिम्पटम्स दिसत आहे, काही संकेत स्वप्नांद्वारे सुद्धा कळत आहे. तर त्यानुसार आपण पाहूया की नेमकं आता काय होणार आहे पुढे. समजा तुमची जी काही सध्याची जर्नी आहे ती स्टक का आहे, थांबलेली का आहे, ती पुढे का जात नाहीये, त्यामध्ये तुम्हाला काय अडकवत आहे, तुम्हाला काय कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ह्या जर्नीमध्ये पुढे घेऊन जात नाही. मे बी ती कुठलीही जर्नी असो, नॉट फॉर ओनली ट्विन फ्लेम. आपण सगळेच एका जर्नीमध्ये आहोत, ती आपल्या लाईफची जर्नी आहे आणि ती आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये आपण सगळे एकाच काय म्हणतात ना, एकाच रेल्वेचे प्रवासी आहोत. तर काही पहिल्या डब्यात आहेत, काही दुसऱ्या, काही तिसऱ्या, परंतु आहे एकाच डब्यामध्ये. तर यामध्येही जे कोणी हायली अवेकन सोल्स आहेत, जे की मास्टर सोल आहेत, जुने आत्मे आहेत, ओल्ड सोल आहेत, जे की डिवाइड झालेले आहेत 2 पार्ट्समध्ये. म्हणजे त्यांचे हाफ सोल एका पार्टमध्ये आहे, एका बॉडीमध्ये, आणि दुसरी बॉडीमध्ये दुसरा हाफ सोल आहे. तर त्यांची त्यांना एक वेगळे डिवाइन गिफ्ट्स दिलेले असतात, परंतु ते त्यांना योग्य वेळेस ओळखता आले पाहिजे. जर ते डिनाय करत असतील ह्या गोष्टीला की वी आर नॉट इन दिस जर्नी और वी आर नॉट ट्विन फ्लेम, तर त्यांना अजून इनर वर्क करण्याची गरज आहे, त्यांना अजून हिलिंग करण्याची गरज आहे. तर पाहूया नेमकं तुम्हाला कुठल्या गोष्टी आहेत जे तुमची जी काही स्पिरिच्युअल आध्यात्मिक जर्नी सुरू आहे त्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला अडथळे निर्माण होत आहेत. मे बी तुम्हाला असं वाटत आहे की हे सगळं जे काही आहे, आपल्या आध्यात्मिक जर्नी जी आहे ती कदाचित आपण यासाठी बनलेलो नाही आहोत, यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागत आहे, असंही वाटत आहे काहींना. तर नेमकं पाहूया ह्या सर्वांमध्ये अडथळे कशाचे निर्माण होत आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. आर्कएंजल माइकल, शिव बाबा, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. All divine energies and positive energies, please guide me and protect me. Great spirits, spirit animals, I evoke you in this reading. Thank you so much. So let's see. Meditate yourself. मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये मनीच्या रिलेटेड खूप जास्त प्रॉब्लेम आहेत, पैशांच्या रिलेटेड सध्या खूप जास्त प्रॉब्लेमशी ते डील करत आहेत. असू शकतं जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत, मे बी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत. तर स्पिरिच्युअल जर्नी जेव्हा आपल्याला अवेकन होतो, जेव्हा आपण त्यामध्ये पुढे पुढे चालायला लागतो, तेव्हा डिवाइन आपले अनेक टेस्ट घेत असतं. अनेक आपल्याला असे प्रॉब्लेम्स आपल्यासमोर क्रिएट केले जातात की त्यातून आपल्याला ओव्हरकम व्हायचं असतं. तर येथे दिसून येत आहे की मे बी तुम्ही मागील 1 वर्षापासून खूप जास्त आर्थिक अडचणींना सामोरे जात आहात. नाही, कार्ड नाही येते. तर 2 कार्ड आलेले आहेत, त्यावरूनच आपल्याला दिसते डेथचं कार्ड अँड 4 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड. तर येथे दिसून येत आहे मे बी तुमच्या मनामध्ये कसली तरी भीती आहे, कसली तरी भीती खूप मुळाशी दडलेली आहे, तुम्हाला त्यातून बाहेरच पडता येत नाही. भीती आहे ती हे नातं संपेल की काय, भीती आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही जर स्पिरिच्युअल कार्य करायला गेलो, पुढे गेलो, आध्यात्मिक जर्नीमध्येच पुढे टार्गेटेड राहिलो तर मे बी लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. कारण की येथे दिसून येत आहे जे कोणी स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जातात त्यांना
घरगुती लोकांचा पण खूप जास्त येथे त्रास सहन करावा लागतो, की त्यांना वाटतं की ह्यांचं काहीतरी जास्तच चालू आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस ध्यान मेडिटेशनला बसतात त्यावेळेस सुद्धा काही फिमेल एनर्जींना हा पण प्रॉब्लेम येतो की घरातले लोकच त्यांना सहकार्य करत नाहीत किंवा त्यांना सपोर्ट करत नाहीत. आणि मग ज्या ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेस स्पिरिच्युअलिटीकडे आपण जातो, काही खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील त्या आपल्याला त्याग करावे लागतात किंवा मग त्यावरती कंट्रोल आणावा लागतो, परंतु मग ते घरातल्या लोकांना सहन नाही होत. मे बी ते नॉनव्हेजच्या रिलेटेड असो, तर त्यामुळे सुद्धा एक डिस्टर्बन्स तयार होतो किंवा अडथळे निर्माण होतात की ही स्पिरिच्युअल जर्नी यांची अशा प्रकारे जर पुढे चालली तर मग आपल्या घराचं काय होणार, अशा प्रकारे सुद्धा विचारचक्र काहींची सुरू असतात. मे बी काहींच्या जीवनामध्ये असंही आपल्याला दिसून येतं की ज्यावेळेस स्पिरिच्युअलिटीकडे ते जातात त्यावेळेस त्यांचे जे स्वतःचे इंद्रियावरती जे आहे ते एक प्रकारे कंट्रोल यायला लागतो, कारण की ते मेडिटेशन करत असतात. मेडिटेशन केल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची पॉवर निर्माण होत असते आणि मग त्यामुळे ते थोडं थोडं ब्रह्मचर्याकडे म्हणा किंवा स्वतःच्या सेल्फ लव्हकडे ते जातात. आणि मग त्यामुळे घरी दिसून येत आहे फिअर आहे स्पिरिच्युअल जर्नीमध्ये असणाऱ्यांच्या मनामध्ये, की तर स्पिरिच्युअल जर्नीमध्ये जात आहात तुम्ही तर येथे दिसून येत आहे की डेथ अँड 4 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. मे बी ज्यांची स्पिरिच्युअल जर्नी सुरू आहे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला येथे अडथळे दिसून येत आहेत, एक धनाची अडचण आपल्याला दिसून येत आहे, तसेच काही नातेसंबंध जे आहेत ते तुमच्यापासून दुरावले आहेत काय असंही तुम्हाला वाटत आहे. मे बी तुमचं जे काही रिलेशनशिप होतं तुमच्या फॅमिलीशी किंवा इतरही कुणाशी, तर त्यांची समाप्ती झाली आहे का, अशाही प्रकारच्या भावना तुमच्या मनामध्ये येतात. किंवा घरामध्ये सुद्धा अशा काही घटना घडतात, दुर्घटना घडतात, त्यामुळे सुद्धा एक प्रकारे फिअरचं वातावरण तयार होतं, भीतीचं वातावरण तयार होतं आणि मग कुणाचा आधार राहत नाही आणि एक प्रकारे असं वाटतं की ह्या जगामध्ये आपल्याला आधार देणारं, आपल्याला समजून घेणारं कोणीच नाही. जसं जसं तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये पुढे जातात तेव्हा तुम्हाला डिवाइन अनेक प्रकारचे एक्सपिरियन्स, अनुभव तुम्हाला ते देत असतं. तसेच काहींच्या बाबतीमध्ये असंही होतं की त्यांना काही लोकांच्याकडून बदनामीला सामोरे जावं लागतं. म्हणजे काही आरोप त्यांच्यावरती केले जातात, काही त्यांना नावं ठेवले जातात, काही असं मागे गॉसिपिंग केलं जातं की ही व्यक्ती जी आहे ती एकटीच राहते. किंवा आता मे बी जे लोक स्पिरिच्युअल आहेत त्यांना इतर लोकांशी निंदा नालस्ती करण्यात, गप्पा मारण्यात किंवा नको तिथे जास्त काही बोलण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. तर हे जे कोणाचे लोकांचे ग्रुप असतात तर त्यामध्ये गॉसिपिंग सुरू असते की हिच्या घरामध्ये असं चालू आहे, यांच्या घरामध्ये असं चालू आहे, हिच्या नवऱ्याचं असं चालू आहे, हिच्या नवऱ्याचं पटत नाही किंवा असेही काहींचं बोलणं सुरू असतं. बिकॉज जसं जसं आपण स्पिरिच्युअली ग्रो होतो तसं तसं आपल्यामध्ये जे आहे ते वेगळेच पॉवर डेव्हलप होतात. आपण ह्या 3D लाईफमधून डिस्कनेक्ट होऊन एक 5D लाईफमध्ये आपलं जीवन जगायला लागतो आणि ह्या मोहमायातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करतो आणि डिवाइनही हे आपल्याला वेळोवेळी तिकडेच घेऊन जात असतं. तर येथे दिसून येत आहे मे बी फिअर आहे, भीती आहे, काही अडथळेही आहेत तुमच्या जीवनामध्ये आणि त्यामुळे जी आहे ही जर्नी जी आहे ती तुमची पुढे जात नाहीये. मे बी हे जर ट्विन फ्लेम जर्नीच्या संदर्भात असेल तर असू शकतं कदाचित तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स नाही मिळत. तर ते जे पार्टनर आहेत तुमचे ते मे बी 3D मध्ये खूप जास्त अडकलेले आहेत. त्यांना त्यांचं मे बी काहींचं मॅरेजही झालेलं असू शकतो किंवा इतरही काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे की थोडं मटेरियलिस्टिक आहेत, मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्याच्यातून बाहेरच यायचं नाही, कारण की त्यांना त्यांचं कम्फर्ट जे आहे, कम्फर्ट लाईफ ते त्यांना सोडायचंच नाही, त्यांना स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जायचंच नाही आणि त्यातूनही एक त्यांचाही रेजिस्टन्स दिसून येत आहे, त्यांचाही विरोध दिसून येत आहे. मे बी तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहात, यांना त्याद्वारे कसं तरी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता, परंतु त्यांना ते समजूनच घ्यायचं नाही, कारण की येथे दिसून येत आहे की खूप जास्त अडथळे यातूनही तुमच्याच पर्सनकडूनही तुम्हाला मिळत आहेत असंही येथे जाणवत आहे. तसेच असंही दिसून येत आहे की काही ऍक्शन घेण्यामध्ये तुम्हाला भीती वाटत आहे. मे बी तुम्हाला असं वाटतं की जर आपण ह्यांना बोलायला गेलो, पार्टनरशी बोलायला गेलो तर कदाचित असू शकतं त्यामध्ये आपल्याला काहीतरी रिजेक्शन मिळेल किंवा काहीतरी आपल्याला त्रास होईल असं काहीतरी ऐकायला मिळेल किंवा आपल्याला नको आहे अशा काही गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागेल
अशा प्रकारची भीती आहे तुमच्या मनामध्ये, किंवा इगो असण्याची सुद्धा शक्यता आहे. का मीच का बोलायचं, मलाच काय पडलं एवढं, म्हणजे असंही काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं. तर येथे दिसून येत आहे किंग ऑफ सॉर्डचं कार्ड इंडिकेट करत आहे की येथे कुठेतरी इगोइस्टिक भावना सुद्धा इंडिकेट होत आहेत. मे बी ते तुमच्यामध्ये आहेत किंवा तुमच्या पार्टनरमध्ये असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे जे आहे, जे हे कॉन्व्हर्सेशन म्हणू किंवा ही जी जर्नी आहे ती पुढे जात नाहीये. असू शकतं तुमचं बऱ्याच दिवसापासून नो कॉन्टॅक्ट असेल, मे बी त्याला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, कितीही वर्ष झाले असेल, परंतु ना तुम्ही कधी बोलण्याचा प्रयत्न केला ना त्यांनी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तर येथे हेच दिसून येत आहे की जर तुम्ही त्यांच्याशी नाही बोललात किंवा ते तुमच्याशी नाही बोलले तर ही जर्नी पुढे जाणारच नाही. कारण की येथे दिसून येत आहे की बिकॉज जर हे हाफ सोल असतील तुमचे, मे बी ट्विन फ्लेम असतील, आणि जर तुम्ही त्यांच्याशी बोलले नाही तर तुमची प्रगती नाही होणार. ज्यावेळेस ते जे काही ऍक्शन करतात तुमच्या बाबतीमध्ये, तर ते तुमच्यासाठी ट्रिगर जरी असलं तरी ते तुमच्यासाठी एक असेन्शनची प्रोसेस असते. मे बी त्यांनी तुम्हाला ब्लॉक जरी केलं असेल तर त्यानंतर सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक प्रगती झालेली दिसून येते. जरी तुम्ही त्यांच्याशी चांगले जरी बोललात तर त्यातून सुद्धा काही ना काहीतरी प्रगती, काही ना काहीतरी आपल्याला असेन्शन झालेलं दिसून येतं. तर ते बोलो अगर ना बोलो, परंतु तुम्हाला त्यांच्याशी कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. मे बी म्हटलं जातं की आपण त्यांच्याशी नाही बोललं पाहिजे, आपण त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. परंतु जर खूप तुमचा कालावधी वाढला असेल, मे बी त्याला वर्ष झालं असेल, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाले असतील, आणि तुम्ही ह्या जर्नीमध्ये आहात परंतु तुम्ही काही कॉन्टॅक्ट करत नाही आहात, तर येथे मे बी येथे युगो प्रॉब्लेम असू शकतो किंवा फिअर ऑफ रिजेक्शन असू शकतं. परंतु येथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ते तुमचेच हाफ सोल आहेत आणि ते तुमचे सोल आहेत. तर ते तुम्हाला का ट्रिगर करतात की तुम्ही त्यामधून काहीतरी शिकलं पाहिजे, की तुम्हाला इतर ठिकाणी लक्ष देण्याची गरज नाहीये, तुम्हाला स्वतःवरती लक्ष देण्याची येथे गरज आहे. तर मे बी असू शकतो काही इगो प्रॉब्लेम आहे. लेट्स सी. तसेच असू शकतं काही कम्युनिकेशन ब्लॉकेजेस आहेत. ओके, तर इथे दिसून येत आहे फॅमिली अटॅचमेंट असू शकतं. जे कोणी या जर्नीमध्ये आहेत ते मे बी खूप जास्त फॅमिलीशी अटॅच आहे. त्यांच्या घरातील जे काही वातावरण आहे किंवा घरात मुलं बाळ आहेत किंवा पती आहे किंवा इतरही जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी ते खूप जास्त अटॅच मध्ये आहेत आणि त्यांना ही अटॅचमेंट सोडत नाहीये आणि त्यामुळे त्यांची जर्नी डिले होत आहे. मे बी हे कुठल्याही जर्नीशी संदर्भात आहे, कारण की आपल्याला इथे दिसून येत आहे फॅमिलीच्या लोकांशी जेव्हा आपण जास्त अटॅच असतो त्यावेळेस कुठेतरी आपण आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष करतो. येथे कुठेतरी असा विचार येतो की अध्यात्म अजून आपल्यासाठी नाहीये, आपल्याला अजून वेळ आहे, असंही काही लोक विचार करतात. तसेच येथे दिसून येत आहे जे कोणी ट्विन जर्नीमध्ये आहेत, TF जर्नीमध्ये आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये असं दिसून येतं की असू शकतं त्यांचं मॅरेज जे आहे ते सोलमेटशी झालं आहे किंवा घरातील लोकांचं ज्यांचं मॅरेज झालं नाही सॉरी त्यांना घरातीलही लोकांचं खूप जास्त आई वडील म्हणा किंवा इतरही कोणी भाऊ बहीण यांच्याशी खूप जास्त अटॅचमेंट आहे आणि त्यांना दुखवायचं नाही. मे बी ह्या रिलेशनशिपमुळे ते दुखावतील असंही तुम्हाला वाटतं. किंवा तुम्ही जर सोलमेटशी तुमच्या मॅरिड असाल, तुमचं आणि रिलेशनशिप खूप चांगलं चाललेलं असेल, वैवाहिक संबंध खूप चांगले असतील आणि मग तुम्हाला की येथे दिसून येत आहे की फॅमिली अटॅचमेंट सुद्धा असण्याची येथे शक्यता आहे आणि त्यामुळे जी आध्यात्मिक जर्नी आहे ती आपल्याला येथे पुढे घेऊन जाता येत नाहीये. कारण की येथे दिसून येत आहे की युनिव्हर्सला काही देणं घेणं नाहीये की तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, तुम्ही ओल्ड आहात, तुम्ही यंग आहात, तुम्ही काय आहात, याच्याशी युनिव्हर्सला काहीही देणं घेणं नाही. जर तुम्हाला स्पिरिच्युअल जर्नीमध्ये टाकण्यात आलेलं आहे याचा अर्थ तुम्ही चूजन वन आहात, तुम्हाला डिवाइनने निवडलेलं आहे. कशासाठी निवडलेलं आहे तर तुमच्याद्वारे तुमचं जे काही आत्म्याचं असेन्शन आहे ते डिवाइनला करायचं आहे. म्हणजे आत्मा प्रत्येक शरीरामध्ये जन्म घेतो आणि तेथे काही लेसन्स शिकत असतो, काही धडे शिकत असतो, काही ह्या जन्मात, काही त्या जन्मात, काही त्या जन्मात. तर ही जी काही तुमची जर्नी आहे, जर तुम्ही लेसन्स नाही शिकलात, धडे नाही शिकलात, तर तुम्हाला पुन्हा पुन्हा इन्कार्नेट व्हावं लागतं. मग ह्या
देहामध्ये म्हणजे ह्याच नाही, अशा हे वस्त्र आहे, ह्यासारख्या अनेक देहांमध्ये तुम्हाला मग पुन्हा पुन्हा तेच पेन, तेच सगळे हे करायला लागतं. तर येथे नक्कीच दिसून येत आहे की काही फॅमिली अटॅचमेंटमुळे तुम्ही त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत नाही आहात आणि त्यामुळे तुम्हाला मे बी ह्या जर्नीमध्ये पुढेही जाता येत नाही आहे. तर इथे युनिव्हर्सला काही देणं घेणं नाहीये, तुम्ही मॅरिड आहात, तुम्ही अनमॅरिड आहात. जर तुम्हाला तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीमध्ये का आलेले आहात, कारण की तुम्ही हे जे काही लेसन्स आहेत ते इतर कुठे शिकले नाही, त्यामुळे तुम्हाला ह्या ट्विन फ्लेम जर्नीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि मग त्या पार्टनरला दाखवून तुमच्या समोर तुम्ही एक इनर वर्क करता, हिलिंग करता. तर तुम्ही एक वेगळेच व्यक्तिमत्व घडून जाता, जसे तुम्ही पहिले कधी नसता. जसं तुमच्यामध्ये एक प्रकारे आपल्याला माहिती आहे की अनेक दोष असतात आपल्या, जेव्हा आपण जन्मतो तेव्हा आपण निर्मळ असतो, परंतु नंतर हळूहळू समाजात राहून राहून काही लेयर्स आपल्यावरती चढतात आणि मग तेच लेयर्स आपल्या वागण्यातून ह्याच्यातून दिसतात. मे बी ते इगो असो किंवा ज्वेलसी असो किंवा काही पण जे काही अहंकार दोष हे जे काही असतात ते दोष आपल्यामध्ये निर्माण होतात आणि मग आपल्याला ते सोडायचे असतात, परंतु आपण ते सोडू शकत नसतो. मग जेव्हा आपल्या समोर आपले पार्टनर येतात त्यानंतर आपल्याला कळतं की अरे आपल्यामध्ये इथे इगो होता, आपल्यामध्ये इथे अहंकार होता, इथे आपल्यामध्ये फियर होतं, इथे आपल्यामध्ये राग होता, इथे भीती होती. आणि मग हळूहळू आपण त्यामध्ये पुढे पुढे जातो, इनर वर्क करतो आणि मग आपल्याला कळायला लागतं की आपण ह्या ठिकाणी पेशन्स ठेवला पाहिजे, आपण ह्या ठिकाणी राग नाही व्यक्त केला पाहिजे, आपण येथे अहंकार नाही दाखवला पाहिजे. हे केव्हा आपल्याला कळतं, ज्यावेळेस आपण ह्या जर्नीमध्ये येतो, आपल्याला ट्रिगर्स मिळतात किंवा आपण एक शिकतो आपण कसं पेशन्स मध्ये राहायला पाहिजे. तर ही जर्नी असेन्शनची आहे तुमच्या आणि त्यामुळे येथे दिसून येत आहे, तुम्हाला येथे युनिव्हर्स गाईड करत आहे की तुम्हाला समहाऊ जे काही ब्लॉकेजेस जाणवत आहे, जे तुमची जर्नी पुढे घेऊन जात नाहीये, तर ते याच अकॉर्डिंग आपल्याला दिसून येत आहे की समहाऊ यू आर इन द फियर ऑर अटॅचमेंट इश्यू. तर ह्यामधून तुम्हाला पुढे जायचं आहे, यामधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, यामधून इव्हॉल्व्ह होऊन तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तर मे बी नक्कीच तुमची जी जर्नी आहे ती हळूहळू का होईना पण पुढे जात आहे, कशी का होईना, परंतु ही जर्नी काही थांबणार नाहीये. कारण की कोणताच प्रवास थांबून कधी पूर्ण होत नाही, तर तो चालत असताना पुढे पुढे जात असतानाच तो पूर्ण होतो. आणि हा लाईफ म्हणजेच एक प्रवास आहे आणि त्याची जी शेवट आहे तो म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू कोणाचा होतो, तो शरीराचा होतो, आत्म्याचा होत नाही. त्यामुळे आत्म्याची जर्नी ही सुरूच राहते. परंतु मे बी जे कोणी हे ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, तर ही मोक्षाची जर्नी आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि तुमचा हा लास्ट बर्थ आहे. लास्ट बर्थ असल्यामुळेच तुम्हाला 2 बॉडीज मध्ये इथे डिवाइड केलं जातं आणि एक जो पार्ट आहे तुमचा तो तिकडे काही लेसन शिकत असतो, एक पार्ट इकडे काही लेसन शिकत असतो. शेवटी तुम्हाला यायचं आहे एकत्रच. मे बी ते जरी ह्या लाईफ टाइम मध्ये नाही झालं तरी आफ्टर डेथ सुद्धा तुम्ही एकत्रच येणार असतात आणि हे तुमच्या सोलला माहिती असतं की एक ना एक दिवस आपण एकत्र येणार आहोत. तर सुद्धा त्यांच्या सोलला हे माहिती आहे की तुम्ही त्यांचे डिवाइन काउंटर पार्ट आहात आणि ते तुमचे डिवाइन काउंटर पार्ट आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे ही जी जर्नी आहे तुमची, बिकॉज इथे कार्ड आपल्याला दिसून येत आहे 4 ऑफ वॉन्डचं कार्ड. सो हे 11-11चं कार्ड. सो टाईप 11-11 अँड क्लेम दिस रिडिंग. तर नक्कीच ही तुमची जी काही जर्नी आहे, आध्यात्मिक जर्नी आहे, यामध्ये तुम्ही स्वतःच्याच फिअर आणि अटॅचमेंटमुळे येथे मला म्हणजे कार्ड्स मधून तरी असं दिसते की तुम्ही येथे अडकलेले आहात, तुम्हाला यातून बाहेर पडता येत नाही. इट्स अ व्हेरी बिग साईन. आणि नक्कीच यामध्ये आपल्याला ज्यावेळेस तुम्ही ह्या मागच्या गोष्टी आहे, संताप आहे, राग आहे, हे जे सगळं तुम्ही ह्या ज्या काही दोष असतात आपल्यामध्ये, यांना जेव्हा तुम्ही सोडणार त्यावेळेस नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी येताना दिसून येत आहे, सकारात्मकता येताना दिसून येत आहे. गुरूंचं मार्गदर्शन तुम्ही घेत असाल कोणा, तुम्हाला यामध्ये गायडन्स दिलं जात आहे. तर 3 ऑफ वॉन्डचं कार्ड येथे तुम्हाला इंडिकेट करत आहे जेथे जेथे तुम्ही अडकाल तेथे तेथे तुम्हाला गायडन्स घेणं गरजेचं आहे, तेथे तेथे तुम्हाला कुणाशी तरी संपर्क साधण्याचा गरज आहे. कारण की येथे तुमच्यासाठी
खूप जास्त गायडन्स अवेलेबल करून दिलं जात आहे. युनिव्हर्स तुम्हाला कधीही एकटं ठेवत नाही, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या जातात. तुमच्या जे काही जर्नीशी रिलेटेड जे तुमचे प्रॉब्लेम्स असतात तर त्यालाही उत्तरं दिली जातात. त्यासाठी मे बी तुम्हाला नाही वाटलं की नाही आपल्याला कोणाकडूनच गायडन्स घ्यायचं नाही, तरी सुद्धा तुम्हाला इतर पुस्तकांथ्रू किंवा कुठूनही युनिव्हर्स तुम्हाला नेहमी स्वप्नांद्वारे सुद्धा गायडन्स देत असतं, तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तसेच जे काही तुमच्यामध्ये फिअर आहे बोलण्याच्या संदर्भामध्ये, कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये, तर येथे दिसून येत आहे बरेच लोक जे आहेत ते 7 चक्र मेडिटेशन करत असतील तर हळूहळू त्यांची ऊर्जा जी आहे असेन्शन मध्ये जात आहे. मूलाधार चक्रापासून असू शकतं त्यांची ऊर्जा आता पुढे पुढे वरती चक्रांपर्यंत जात आहे. तर हे चक्रांचं मेडिटेशन जे आहे ते सुरू ठेवा, ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि मी हे बऱ्याच जणांना सांगितलेलं सुद्धा आहे. तर जेथे जेथे तुम्ही स्टक आहात तेथे ते तुम्हाला न्याय मिळताना दिसून येत आहे. जसं तुम्ही इनर वर्क कराल, हिलिंग कराल तर तुम्हाला न्याय मिळत आहे. आणि ही जर्नी फक्त त्या व्यक्तीला मिळवण्याची नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा, कारण की ही जर्नी तुम्हाला मिळाली आहे, हे एक डिवाइनचं गिफ्ट आहे. आणि तुम्ही जर सतत त्या व्यक्तीच्या अटॅचमेंटमध्ये राहून जर ही जर्नी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात तर तुमची ती जर्नी पूर्ण नाही होणार कधीच. तर येथे तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की डिवाइनने आपल्याला ती जर्नी का दिलेली आहे. मे बी काहींना लग्नाच्या नंतर दिली आहे, काहींना लग्नाच्या आधी दिलेली आहे. तर येथे काहीतरी जीवनामध्ये येण्याचं एक पर्पज आहे. तर येथे आधी स्वतः तुम्हाला हिलिंग करून घ्यायची आहे स्वतःची. जे तुमच्यामध्ये वुंड्स आहेत, ज्या जखमा आहेत, ज्या कधी भरल्या नाहीत, तर त्याच्यातून ओव्हरकम व्हायचं आहे. तुम्हाला ज्या काही हे माया मोह हे जग आहे यातून मुक्त व्हायचं आहे. येथील जे बंधन आहेत यातून मुक्त व्हायचं आहे. तुम्हाला जे लहानपणी असो किंवा इतरही कुणी काही बोलून म्हणा किंवा काही तुम्हाला दुखावलं असेल तर त्यातूनही तुम्हाला हील व्हायचं आहे. तुम्हाला एक स्वतःलाच माफ करायचं आहे. जर तुमच्याकडूनही काही घडलं असेल तर तुम्हाला माफ करायचं आहे. सोबतच तुमचे जे कोणी ट्विन पार्टनर आहेत त्यांनाही तुम्हाला माफ करायचं आहे. ते भलेही तुमच्याशी चांगले नसतील वागले, कदाचित त्यांनी तुम्हाला बोलले असतील काही, तरी सुद्धा तुम्हाला त्यांना माफच करायचं आहे, कारण ते आणि तुमचंच हाफ सोल आहे. तर तुम्ही स्वतःच्या सोलला कधीही नाव नाही ठेवू शकत, कधी त्यांना आपण वाईट नाही बोलू शकत. तर इथे त्या व्यक्तीला मिळवण्याची ही जर्नी नाहीये, तर तुमच्या स्वतःच्या आत्म्याची असेन्शनची जर्नी आहे. तर बहुतेक फिमेलचा प्रश्न येतो की आम्हीच सगळं इनर वर्क करतोय तर ते नाही का करू शकत. त्यांना सांगितलं ते करू शकत नाही का इनर वर्क, तर ते पण करतील का नाही करणार, ते पण करतील त्यांचं इनर वर्क. परंतु येथे त्यांचं कार्य एवढं आहे की ते तुम्हाला ट्रिगर करतात आणि मग तुम्ही देवाकडे वळता. सो येथे आपलं मेन ध्येय हेच आहे की आपल्याला पोहोचायचं आहे परमात्म्याकडे. तर आपली ही जर्नी टू गॉड आहे. तर आपल्याला जर्नी कुठे घेऊन जायची आहे, ती आपल्या देवाकडे. तर येथे ह्या कार्ड्स थ्रूही तुम्हाला तेच इंडिकेट करण्यात येत आहे की स्लीपलेस नाईट अँड ओव्हर थिंकिंग, बर्डन, 24/7 थिंकिंग. तर हे होईल, पण यातून तुम्ही बाहेर पडाल हळूहळू, कारण की आय नो की हे ट्विन फ्लेम जर्नी इट्स नॉट अ जोक. ही काही साधी सुधी जर्नी नाही आहे. यामध्ये भरपूर जे आहेत ते पूर्ण जीवनच त्यांचं हेलावून जातं, अशा प्रकारची ही जर्नी मिळालेली आहे तुम्हाला. तर इट्स नॉट अ जोक. तर नक्कीच यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला सतत डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये ही जर्नी जी आहे अबंडन्स घेऊन येईल, समृद्धता घेऊन येईल. एक प्रकारे तुमच्या आत्म्याचा विकास होईल, इनलाइटमेंट पर्यंत सुद्धा पोहोचलं जातं, कुंडलिनी शक्ती अवेकन होते. तर ही जी काही जर्नी आहे इट्स नॉट अ जोक. तर ही तुम्हाला डिवाइन पर्यंत घेऊन जाते आणि तेच ह्याचं मोटिव्ह असलं पाहिजे, नॉट फॉर दॅट मॅन ऑर वुमेन. तर येथे आपल्याला फक्त आपल्या गॉडसाठी, आपल्या भगवंतासाठी आपल्याला ही जर्नी करायची आहे. आणि आपलं आत्म्याचं ध्येय तेच आहे की आपल्याला त्या आनंदामध्ये विलीन व्हायचं आहे की जो आनंद जो कधीही आपण दुसऱ्यामध्ये अनुभवायला पाहतो. आपल्याला वाटतं की हॅपीनेस दुसऱ्यामध्ये आहे आणि आपण सतत प्रयत्न करतो की दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत हॅपीनेस शोधायचा. मे बी एखाद्या व्यक्तीमध्ये, मे बी एखाद्या वस्तूमध्ये, मे बी एखाद्या खाण्याच्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. वा,
मी आज इतकी शॉपिंग केली, मी खूप खुश झाले. पण किती वेळासाठी खुश झालात तुम्ही? आपण ह्या माणसाबरोबर 2 शब्द बोललो, वा खूप छान वाटलं, पण जे काही आपला हॅपीनेस आहे मुळात तिकडे नाहीच आहे. आपला हॅपीनेस आपल्या आतमध्ये आहे, आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या इनर जर्नीमध्ये आहे. तर मग ही जर्नी आपल्याला का मिळाली, स्पिरिच्युअलिटी आपल्याला का मिळाली? तर आपल्याला आपल्यातलाच आनंद शोधायचा आहे. आपल्याच दुःखाची कारणं आपल्याला आपल्यातच शोधायची आहेत. त्यासाठी ही स्पिरिच्युअल जर्नी सगळ्यांना मिळालेली आहे. मे बी ट्विन फ्लेम जर्नी इट्स अ म्हणजे थोडी वेगळी आहे ती, बट जे काही बाकीच्या आपल्याला आध्यात्मिक जर्नीमध्ये टाकण्यात येतं, खूप जास्त ट्रिगर, येथे ट्रिगर ट्विन फ्लेम कडून मिळतात, येथे ट्रिगर इतर समाजाकडून मिळतात. तर त्या सर्वांना फक्त आपलं ध्येय जे आहे जीवनाचं ते स्पिरिच्युअलिटीच ठेवायचं आहे, आध्यात्मिकताच ठेवायचं आहे. आणि एवढं सगळं करूनही आपल्याला जर समजलं आता आपण स्पिरिच्युअल लाईफ जगायला लागलो, मग पुढे काय करायचं? तर पुढे नक्कीच येथे तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुमचं जे पर्पज आहे जीवनाचं ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ते पर्पज काय आहे? तर तुम्हाला इतरांसाठी जगायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा आनंद शोधायचा आहे. तर हे खूप मोठं पर्पज आहे जे तुम्हाला डिवाइनने दिलेलं आहे आणि हे तुम्हालाच नाही तर तुमच्या त्या ट्विन पार्टनरला सुद्धा करायचं आहे. आणि मे बी तुम्हाला त्यांचा कधी कधी रागही येत असेल, बट इट्स नॅचरल. आता ह्या जर्नीमध्ये जे कोणी आहे त्यांना 2 दिवस राग येईल, 3 दिवस राग येईल, परंतु 4थ्या दिवशी ते रागवणार नाही. तर नक्कीच हे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे डिवाइनही तुमच्या सपोर्टमध्ये आहे. तर नक्कीच हे जे काय आहे तुम्हाला नशिबामध्ये तुमच्या होतं आणि अनेक लाईफ सायकलमधून तुम्ही येथे त्यांना का भेटलेले आहात, तर तुम्हाला ह्या जर्नीच्या अकॉर्डिंग तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. तर नक्कीच तर जे कोणी ह्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आलेले आहेत, त्या कोणी ह्या जर्नीमध्ये आलेले आहेत, तर इट्स नॉट अ कोइन्सिडन्स. तर हे तुमच्या नशिबामध्ये होतं आणि ह्याद्वारेच तुमचं असेन्शन होणार होतं, हेही येथे लिहून ठेवलेलं आहे. भाग्यकारकरित्या तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जात आहात. चांगलं तुमचं भाग्य उजळतं, कारण ही जर्नी जी आहे, कोणतीही स्पिरिच्युअल जर्नी तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे समृद्धताच घेऊन येते. कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कमतरता नसते, भीती नसते. तुम्हाला फिअरच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी, तुमच्या जीवनातील जे काही कमी आहे ते फुलफिल करण्यासाठीच ही जर्नी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्हाला घेऊन येण्यात येतं. तर ही आध्यात्मिक जर्नी आहे. कुठलीही तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही आता स्पिरिच्युअलिटीकडे वळाले आहात म्हणजे तुम्ही आध्यात्मिक मार्गाकडे वळालेले आहात. तर कशासाठी? तुमच्या सोलच्या विकासासाठी. तर ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल गायडन्स हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. जय शिवशक्ती, जय माता महालक्ष्मी, जय गुरुदेव दत्त म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे. सो थँक्यू सो मच.